आज आपण साबुदाणे वडे बनवणार आहोत. स्नॅक्स म्हणून हा एक उत्तम पर्याय आहे. उपवासालाही तुम्ही बनवू शकता. उपवासाच्या वेळी हे साबुदाणे वडे एकदम अप्रतिम लागतात चवीला. कारण साधी सोपी रेसिपी आहे. साहित्यही खूप कमी लागतं आणि थोड्या वेगळ्या पद्धतीने मी सांगणार आहे, ज्यामुळे तुमचे साबुदाणे वडे तेलामध्ये अजिबात फुटणार नाही. आणि हे वडे बनवून तुम्ही फ्रीजमध्ये 2-3 दिवस स्टोअर करून ठेवू शकता. म्हणजे जेव्हा तुम्हाला खायचे असेल तेव्हा पटकन तळून तुम्ही खाऊ शकता. तर त्यासाठी मी काही ते टिप्स सांगणार आहे. ते साबुदाणे वडे बघा, बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम मस्त असे सॉफ्ट जाळीदार असे झालेले आहेत आणि अजिबात तेलकट होत नाहीत हे वडे. तर तुम्ही बघू शकता किती छान असे सॉफ्ट जाळीदार झालेले आहेत. तर परफेक्ट मेजरमेंटसहित तुम्हाला मी हे साबुदाणे वडे कसे बनवायचे ते सांगणार आहे. तर त्यासाठी आधी साबुदाणा कोणता घ्यायचा, तर साबुदाणा आपल्याला मध्यम असा असतो, एक एकदम बारीक असतो आणि मोठा असतो. तर मध्यम साईजचा जो असतो तो आपल्याला घ्यायचा आहे. त्यामुळे आपले साबुदाणे वडे खूप छान होतात. तर इथे साबुदाणे वडे करण्यासाठी आपण इथे साबुदाणे कुठल्याही कपाने एका मोजून घ्या, म्हणजे तुमचं प्रमाण बरोबर होईल. तर इथे मी 2 कप साबुदाणे घेतलेले आहेत. तर मोजून 2 कप वजनी म्हणाल तर साधारण पाव किलोच्या वरती थोडेसे असतील. तर आता हे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्या. आता यामध्ये पाणी किती घालायचं, तर पाणी बघा आधी आपण ओतून घ्यायचं आहे आणि किती प्रमाण ओतायचं आहे पाण्याचं ते मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे आपले साबुदाणे जे एकदम परफेक्ट भिजतील, तेलामध्ये अजिबात फुटणार नाही. तर बघा पूर्ण व्यवस्थित पेन करून घ्यायचं. त्यानंतर अर्धा इंच एवढं, फक्त अर्धा इंच एवढं पोटाचा पाणी असलं पाहिजे साबुदाण्याच्यावर, एवढंच आपल्याला पाणी घालायचं. आणि आता हे झाकून आपल्याला कमीत कमी 4 ते 5 तास ठेवा. जर जास्त वेळ असेल, तुम्हाला सकाळीच बनवायचं असतील तर रात्री भिजवून ठेवलात तरी चालेल. तर साधारण मी इथे 5 तास भिजत ठेवते आहे, कारण मला हे संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी बनवायचे होते, म्हणून 5 तास मी भिजत ठेवले आहेत. अगदी रात्री म्हणून भिजवून ठेवला तरी सकाळी पटकन तुम्ही हे वडे बनवू शकता. तर इथे साबुदाणे आपले बघा भिजून झालेले आहेत, छान असे भिजले गेलेले आहेत. तुम्ही बघू शकता मस्त असं टपोरे असे दाणे झालेले आहेत. एकदम परफेक्ट असे आपले साबुदाणे भिजलेले आहेत बघा, एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत. याच पद्धतीचे साबुदाणे आपल्याला भिजलेले पाहिजेत. जास्त जर कडक राहिले तर काय होतं, तेलामध्ये फुटतो. तर म्हणून ह्या टिप्स मी ज्या सांगते त्या फॉलो करा. तर आता हे साबुदाणे पूर्ण बाऊल भरलेला आहे, त्यामुळे मोठ्या बाऊलमध्ये आपण भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आता यामध्ये बटाटे किती घालायचे, तर 2 कप साबुदाण्यासाठी इथे मी 2 बटाटे घेतलेले. बटाटे थोडे मोठ्या साईजचे आहेत माझ्याकडे, म्हणून मी 2 घेतलेले आहेत. आता जर छोटे बटाटे असतील तुमचे तर तुम्ही 4 घेऊ शकता. छोट्या छोट्या साईजचे असेल ते उकडून सालं काढून घेतलेली आहेत आणि थंड करून घ्यायचे आहेत बटाटे आपल्याला. आता हे बटाटे मस्त असे हातानेच आपल्याला कुस्करून घालायचे आहेत, किंवा मग तुम्ही किसूनही घालू शकता, पण न किसताही आपल्याला हे चांगले स्मॅश करायचेच आहेत. त्यामुळे मी फक्त हाताने रफली तोडून घालते आहे. हाताने तोडून हे बटाटे आपण घातलेले आहेत, कुस्करून घालायचे आहेत. आता हे साबुदाणे आणि बटाटे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला चांगलं थोडं मळून घ्यायचं आहे. यामुळे काय होईल, अर्धे बटाटे जे साबुदाणे आहेत ते थोडे स्मॅश होतील आणि अर्धे असे राहिले पाहिजेत इतपत आपल्याला असं आपण हे पीठ असं चांगलं मळून घ्यायचं आहे. बटाटे आणि साबुदाणे छान असं मिक्स करून घ्यायचं बघा. हाताने थोडं थोडं प्रेस करत आपण हे मिक्स करत जायचं आहे, म्हणजे थोडे थोडे साबुदाणे आहेत स्मॅश होतात. स्मॅश झाल्यामुळे काय होतं, तेलामध्ये ते फुटत नाहीत, म्हणून हे थोडं थोडं हलकं हलकं आपल्याला असं मळून घ्यायचं आहे. तरी बघा साबुदाणे आपले छान असे मळून झालेले आहेत. मस्त असं घट्टसर गोळ्यासारखं होत आलेलं आहे. इतपत आपल्याला हे साबुदाण्याचे आणि बटाट्याचं मिश्रणही घट्ट करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचं, तर इथे घालतो आपण शेंगदाण्याचं कूट. तर इथे मी अर्धा वाटीपेक्षा थोडंसं कमी घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट, आणि थोडंसं बारीकसर असं दळून घ्यायचं. यामुळे काय होतं, चांगलं मिक्सही होतं आणि जास्त घालायचं नाही, नाहीतर ना साबुदाणे वडे तळताना त्याला असा काळपट कलर येतो. तर 2 हिरव्या मिरच्या मी घालते आहे. तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. सोबतच 1 चमचा जिरं घालते, जिऱ्यामुळे खूप छान टेस्ट येते. आणि आता इथे मीठ मी घालते आहे. उपवासाचं मीठ मी घेतलेलं आहे. तुम्ही स्नॅक्स म्हणून जर बनवणार असाल तर साधं रेग्युलर जे मीठ येतं ते घालू शकता, किंवा मग उपवासासाठी बनवणार असेल तर उपवासाचं जे मीठ येतं ते घालू शकता. आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया परत. आधी आपण हे सर्व साहित्य यासाठी नाही घालत, कारण आपल्याला हे बटाटे वगैरे मिक्स करून घ्यायचे असतात, चांगलं मळायचं असं. आणि जर मिरची आधीच घालून घेतली, मिरची आणि शेंगदाण्याचं कूट, तर व्यवस्थित मिक्स करता येत नाही. त्यामुळे आधी बटाटा आणि साबुदाणे छान असे मिक्स करून घ्यायचे आणि नंतर हे सर्व साहित्य घालायचं.
आता मिक्स झाल्यानंतर आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे बघा. आणि याला आपण थोडा वेगळा शेप देणार आहोत, म्हणजे मेदू वड्यासारखा. यामुळे काय होईल ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. दिसायलाही खूप सुंदर दिसतात वडे आपले. तर थोडंसं गोळा घेऊन छान असं गोल करून हाताने थोडासा चपटा करून शेप व्यवस्थित करून घ्यायचा आहे बाजूने. आणि मध्यभागी बोटाच्या साहाय्याने याला आपण होल पाडून घेणार आहोत. तर बघा या पद्धतीने आपण होल पाडून घेणार आहोत. यामुळे जे साबुदाणे वडे आहेत आपले खूप छान दिसतात ही. तर याच पद्धतीने आपण ना बाकीचे वडे जे आहे सर्व बनवून घेऊया. आता हे सर्व वडे आपण मस्तपैकी बनवून घेतल्यानंतर एका साईजचे बॉल घ्या, म्हणजे दिसायलाही खूप सुंदर दिसत एकाच साईजचे वडे बनवल्यामुळे. आता तुम्हाला वड्यांची साईज किती हवी आहे त्यानुसार तुम्ही मिश्रण घेऊ शकता. तर अगदी सोपं आहे, पटापट होतात हे असे वडे बनवून घ्यायचे व्यवस्थित सर्व. आणि बोटाच्या साहाय्याने याला मध्यभागी असं होल करून घ्यायचं आहे, दोन्ही साईडने व्यवस्थित होल करून घ्यायचं आहे. तर बघा मस्त दिसतात, खूप छान दिसत आहेत. आणि जास्त जाड वडे करायचे नाही आहेत, थोडे पातळच असू द्या. तर या पद्धतीने आपण सर्व जे आहेत वडे बनवून घेणार आहोत. तर इथे बघा आपले सर्व वडे मी बनवून घेतलेले आहेत. आता हे तुम्ही असेच फ्रीजमध्ये एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला खावंसं वाटेल तेव्हा पटकन तुम्ही फ्राय करून खाऊ शकता. जेव्हा फ्राय करायचे असतील ना तेव्हा अर्धा तास आधी बाहेर काढून ठेवायचं, म्हणजे हे नॉर्मल रूम टेम्परेचरवर येतात आणि आपल्याला तळायला सोपं जातं, पटकन तळले जातात. आता तेल मी गरम करत ठेवलेलं आहे. छान असं गरम गरम तेलामध्ये आपण हे वडे तळून घेणार आहोत. आणि हे आता वडे तळण्यासाठी असं पसरट पॅनमध्ये वगैरे तळलात तर व्यवस्थित वडे तळले जातात. आणि प्रत्येक वड्याच्या ना मध्ये थोडे थोडे गॅप ठेवा, म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाहीत. कारण वडे जेव्हा ओलसर असतात ना, जेव्हा आपण कढईमध्ये टाकतो तेव्हा ते एकमेकांना पटकन चिकटले जातात. त्यामुळे थोडं थोडं अंतर ठेवून यामध्ये हे कढईमध्ये किंवा पॅनमध्ये वडे सोडा. आता तुम्ही म्हणाल आपण याला मेंदू वड्याचा शेप का दिला आहे, तर काय होतं जेव्हा आपण वडे तळत असतो ना तेव्हा यामध्ये अशी मध्ये हवा भरली जाते, फुलतात ते वडे छान असे. तेव्हा मग त्याच्यामध्ये जी हवा भरते ती आणि जे साबुदाण्याचे दाणे असतात त्या जर अख्खे राहिले तर ते तेलामध्ये फुटतात. म्हणून आपण छान असं मळून पण घेतलेलं आहे आणि मध्ये होल केलेला आहे. त्यामुळे जी वाफ असते ती बाहेर आतमध्ये जमा होत नाही, निघून जाते. आणि मध्यभागी आपण होल केल्यामुळे वडेही खूप छान आतपर्यंत मस्त कुरकुरीत छान तळले जातात, अजिबात कच्चे राहत नाही. आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हे वडे तळायचे आहेत. तर म्हणून असा पण शेप दिलेला आहे ज्यामुळे आपण सेफली हे वडे बनवू शकतो. तेलामध्ये अजिबात फुटणार नाही. तर तुम्ही बघू शकता तेलामध्ये अजिबात आपले वडे फुटत नाही. आणि शक्यतो वड्यांचा कलर जो आहे एकदम डार्क करायचा नाही. यामुळे काय होतं, जे वडे आपण खातो तेव्हा ना एकदम कडक कडक लागतात. तर बघा इतपत असा कलर आल्यानंतर आपण हे वडे आहेत. तर ही साबुदाणे वडे बनवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि रेसिपी आवडली तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा. तर ही साबुदाणे वडे बनवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली बनवा आणि मस्त आपले एन्जॉय करा फॅमिलीसहित. गरमागरम असे स्नॅक्स किंवा उपवासासाठी साबुदाणे वडे